चिंतन करण्यापेक्षा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरांनी साधू संतांचं वर्णन केलेलं आहे आणि साधू जगावरती उपकार करतात जगाच्या कल्याणा येतात. एक वर्ग संतांचा आहे पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग अकल्याणी आहे. अकल्याणी कसा काय? मग त्यांचं कल्याण करण्यासाठी येतात म्हणजे ते अकल्याणीच आहेत ना. अक्कल नसलेले असं म्हणलो नाही बरं का मी, अकल्याणी म्हटलो. महाराज अजून एक दुसरा तिसरा टप्पा तुम्हाला सांगतो. या जगामध्ये तीन घटक आहेत, तीन वर्ग आहेत. पहिला वर्ग साधू संतांचा आहे जो कर्म प्रधान आहे, जो कर्तव्याला प्राधान्य देतो, कर्म प्रधान वर्ग. दुसरा वर्ग, पहिला साधू संतांचा वर्ग कर्म प्रधान वर्ग, दुसरा जीवाचा वर्ग. हा जीवाचा वर्ग हा विचार प्रधान वर्ग आहे. जीवानं विचार केला पाहिजे. कर्म प्रधान वर्ग संतांचा आणि विवेक प्रधान विचार प्रधान वर्ग आपला आहे. आपला आपण विचार केला पाहिजे. मुळामध्ये तुम्ही म्हणसाल तुम्ही असं उलट कसं सांगायला लागले? खरं तर साधू संतांचा वर्ग हा विवेक प्रधान आहे आणि आमचा वर्ग हा कर्म प्रधान आहे. असं असताना तुम्ही उलट कसं काय सांगायला लागले? संतांचा वर्ग हा कर्म प्रधान आहे आणि आमचा वर्ग विचार प्रधान आहे. ऐका, त्याचं उत्तर असं आहे की साधू संत कर्म प्रधान याच्यासाठी आहेत की ते तुम्हाला आम्हाला कर्तव्य कर्मापासून पदच्युत न होता, बाजूला न होता तुम्ही विवेकाचा स्वीकार कसा करू शकता, विवेक प्रधान कसं बनू शकता हे शिकवण्याचं ते काम करतात. म्हणून संत कर्म प्रधान. आणि आम्ही विचार करायला पाहिजे. सारासार विचार करा आणि तो उठाउठी करा. नाम धरा कंठी विठोबाचे. महाराज आम्हाला साराचा असाराचा विचार करत नाही. चांगल्या बऱ्या वाईटाचा विचार आम्हाला कळावा हे साधू संतांचं म्हणणं आहे. आणि तो विचार वास्तव कळावा. खरं हित काय आहे आणि खोटं काय आहे या दोन गोष्टी आपल्याला कळाव्यात. समाजामध्ये बघताना सामान्य माणसाची दृष्टी थोडीशी अशी कमकुवत असते. सामान्य माणूस बघताना ज्या दृष्टीने लोकांकडे बघतो, समाजाकडे बघतो, त्याच दृष्टीने संतांकडे बघत असतो. बरं का? लोकांना काय संतांचं मोठेपण, काय त्यांची कीर्ती उज्ज्वलताना अभ्यासन काही देणं घेणं नसतंय. समाजानं जर काय तुमची कला तुमच्या जवळ, आमचं वक्तृत्व आमच्या जवळ, लोकांना काय देणं घेणं आहे त्याचं? लोकांना सध्या कुणाचंच काही देणं घेणं नाही. हम करे सो कायदा म्हणणारच जग आहे सध्याच. कुणी कुणाला रस्त्यावरनं एका आमदाराची गाडी गेली आणि गोट्या खेळणाऱ्या पोरांना विचारलं, आला का ती आमदाराची गाडी आहे? ती मला लवकर हलवा, आमच्या गोट्याचा डाव तटलाय. कळलं का तुम्हाला? काही देणं घेणं नाही कुणाला सध्या. आमच्या गोट्याचा डाव तटलाय, तुम्ही काय करा, तुमची गाडी लवकर इथनं काढा. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे किती त्यांचं खेळण्यामध्ये ध्यान आहे बघा. लक्षात येते का तुमच्या? तिथनं आमदार जाऊ द्या नाहीतर अजून कोणी सीएम पीएम जाऊ द्या, त्यांना काही देणं घेणं नाही. म्हणजे आपल्या स्वतःला वेळ देणारा, आपल्या स्वतःचा विचार करणारा हा जो समाज आहे, या समाजाला मार्गावरती आणण्याचं काम साधू संतांनी केलं. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे. या जगाला मोहरून टाकता येईल असं कार्य, अलौकिक दैदिप्यमान आपण कार्य करावं. एका भिंतीवरती असं सामान्य दृष्टीने बघणारा समाज, एका भिंतीवरती माऊली 100 कावळे बसले होते. कावळे 100 कावळे बसले होते. कावळे 100 नव्हते, 99च होते माऊली. बरोबर आहे की नाही? 99च कावळे होते. त्या कावळ्यांमध्ये एक कोकिळा होती आणि 100 कावळे, त्याच्यात 99 कावळे, एक कोकिळा. पण गणपतराव म्हणले, ऐका नानासाहेब इकडं बघा. काय? अहो 100 कावळे बसलेले आहेत. आता त्या 100 कावळ्यामध्ये एक कोकिळा बसलेली आहे. आता त्या कोकिळ्याला वाईट वाटायचं, मी या सगळ्यांपेक्षा काय आहे, वेगळी आहे. पण माझ्याकडे लोकांची बघण्याची दृष्टी काय आहे? कावळ्यांप्रमाणेच आहे. आम्ही काय कावळा आहो का? नाही. मी काय कावळा आहे का? नाही. हे 99 कावळे असतील कदाचित, पण मी कोण आहे? कोकिळ आहे. मग गणपतराव बोलत होते, मग ते म्हणायचे हो हो खरं आहे, असतील कावळे. काय झालं? ते बसत होते, उठत होते, बघत होते, चर्चा चालत होती. आणि या कोकिळ्याला बघायचं होतं की मला माझी कला नेमकी कधी सादर करता येते, मला माझं मोठेपण, मला या 100
99 कावळ्यांपेक्षा मी कशी 100त वेगळे हे दाखवण्याची संधी कधी मिळेल याची ती वाट बघत होती. बघताय काय, बघता बघता वसंत ऋतू आला आणि वसंत ऋतू आल्यानंतर कोकिळेचा काय झाला कुहरव चालू झाला. कोकिळा कुहू 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 करू लागली आणि कोकिळा कुहू कुहू करायला लागल्यानंतर गणपतराव म्हणले, अहो नानासाहेब, कावळे 100 होते असं आपल्याला वाटलं, पण कावळे किती निघाले? 99च निघाले. त्याच्यामध्ये एक कोण आहे? कोकिळ आहे. माऊली, या जगामध्ये 2 गोष्टी कराव्या लागतील. एक, आपण कोण आहे हे लोकांना स्वतः सांगावं लागेल. नसेल तर आपण कोण आहेत हे सांगणारी पिल्ली तरी तयार करावं लागतील. कळतंय का तुम्हाला? ही सांगणारी एक फळी तयार करावी लागेल. आम्ही कोण आहोत हे आपण नाही सांगायचं. पहिली गोष्ट आपणच सांगावं लागेल. नसेल तर आपलं सांगणारी पोरं माणसं तयार करावी लागतील. मला वाटतं नेत्यांनी हे केलेलं आहे. सध्या बहुतेक नेत्यांना ते करावं लागतंय, स्वतः सांगायचं नसतंय. मग ते कार्यकर्ते सांगत असतात, आमच्या अमुक अमुकांनी तमुक तमुक केलं सांगत असतात. कळालं का तुम्हाला? एक करावं लागतंय, आपलं महत्व आपण लोकांना पटवून द्यायचं. नसेल तर आपलं महत्व पटवून देणारी टीम तयार करायची. बरोबर आहे की नाही? तसंच कोकिळेनं केलं. कोकिळा पहिल्या वर्गातली. आपलं स्वतःचं महत्व प्रतिपादन कोणी करून देत नाही. बरं, कावळ्यांनी कोकिळेचं प्रतिपादन काप करून द्यायचं लोकांना. कावळे कसे करून देतील? हे असे तसे म्हणून. कळलं का तुम्हाला? कावळे सांगणार नाहीत ही कोकिळ आहे म्हणून. का? त्यांचं महत्व महाराज कमी होईल म्हणून ते सांगणार नाहीत कधी. तसं झालं. त्याच भिंतीवरती समाधान महाराज, त्याच भिंतीवरती पुन्हा एका दिवशी 100 बगळे बसले. गणपतराव आले, म्हणले, नानासाहेब काय? अहो, जिथं 100 कावळे बसले, आता तिथं 100 काय बसलेत? बगळे बसलेत. संख्या 100च होती, पण बगळे किती होते? 99 होते. आणि त्याच्यात एक काय होता? राजहंस होता. राजहंस. आणि या राजहंसाचं वैशिष्ट्य आहे, त्या राजहंसाला वाईट वाटायचं. अरे, लोक माझं महत्व सांगू देत नाहीत आणि मला सांगता येत नाही, काय करायचं? पण सांगू का तुम्हाला, मी पोरांना पाठामध्ये सांगत असतो, गड्या, या जगामध्ये प्रत्येक वस्तूचं महत्व वेगळं वेगळं आहे. तुम्ही आता मृदंग लावताय. मृदंग माऊली एकदा कीर्तनात बोलले, अहो, आम्ही विठ्ठल टाळ म्हणतो आणि टाळानच गुळ फोडतो म्हणतो. विठ्ठल टाळ म्हणतो ना आपण, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, टाळ म्हणतो विठ्ठल आणि टाळानच गुळ फोडतो. आणि त्या टाळानच पुन्हा पकवास काय करतात? लावतात. माऊली, फडावरती गडावरती मोठमोठे जे आचरक वारकरी संप्रदायिक काही महात्मे आहेत मोठे, आपल्या दादांच्या फडावरती टाळांसाठी काय असते? गादी असते. गादी. नाही तर आपलं टाळ कुठं पडलेलं असते. एक दोरी तुट ना, ते म्हणला घे घे टाळ, म्हणला टाळानं तो दोरी म्हणला. असलं काम आमचं. महाराज, टाळ विठ्ठलाचं स्वरूप आहे. टाळ गळ्यामध्ये शोभतो. जसा गळ्यामध्ये टाळ शोभतो तशी गळ्यामध्ये काय शोभते? माळ शोभते. कपाळाला ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापे कळिकाळ तया भेने, असा शोभणारा माणूस असावा. 100 बगळे बसले आणि त्याच्यात एक राजहंस, पण त्याला त्याचं महत्व प्रतिपादित करता येईना. आणि बगळे हा राजहंस आहे म्हणून लोकांना कळू देईना. कारण बरेच बगळे ते हे असे असे म्हणून सांगत नाही लोकांना. आळीमिळी गुपचिळी म्हणतात. कशाला त्यांचं महत्व वाढवायचं? मी अभ्यास करणारा माणूस आहे. अनुल्लेखानं मारणं असा एक प्रकार आहे बघा. म्हणून मोठी माणसं कधी बारक्यांची नावं घेत नाहीत बघा. न बोलता टाळायचं त्यांना. ऐका महाराज, असा शेतकरी संघटनेनं दुधाचा संप पुकारला म्हणतात. दुधाचा. आणि दुधाचा संप पुकारल्यानंतर दर वाढवा दुधाचा, ही चर्चा सगळ्या महाराष्ट्रात चालू झाली. मग आता त्या दुधाचं काय करायचं? आता त्या दुधाचं काय करायचं? त्या दुधाचं ज्याला जमतंय त्यानं. मी काल इकडे घारगावला आमचे मित्र आहेत, त्यांना फोन केला. म्हणलं काय परिस्थिती आहे? त्यांनी सांगितलं काय नाही, परांड्याला आलो तो खवा विकला आणि माघारी निघालो. मी म्हणलं जाताना काही भज भिज घेतलं का नाही? तर म्हणलं म्हणजे चांगला खवा करायचा, तो बाजारात आणून विकायचा आणि जाताना भज घेऊन जायचं. काय उपयोगाचा आहे शरीराला सांगा. मी बऱ्याच वेळा कीर्तनात सांगत असतो ह्या गोष्टी. महाराज, शेतकरी संघटनेनं पुकारलेला संप हा दरवाढीच्या संदर्भात होता. मग दुधाचं काय करायचं? मग आता शेतकऱ्यांनी केंड तशीच मांडली. तिथं मांडल्यानंतर ते बसलेले जे सगळे बगळे होते, त्या बगळ्यांनी बघितलं, पण बगळ्यांचं काय चालतंय तिथं? बगळ्यांचं काय चालतंय? बगळ्यांचं काय चालत नाही. तिथं एक राजहंस होता. त्या राजहंसाला नेमकी संधी चालून आली मी कोण आहे हे दाखवण्याची. आणि मग राजहंस महाराज कुठं बसला? राजहंस त्या कॅन वरती बसला दुधाच्या. दुधाच्या कॅन मध्ये बसल्यानंतर राजहंसाकडे क्षीरनिर्णय असतो बघा.
राजहंस दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करतो. दुधातून पाणी बाहेर काढत नाही, पाण्यातून दूध बाहेर. मागची माणसं जरा इडी होती म्हणतात. कसं काय? ती दुधात पाणी घालून विकत होती. आताची माणसं हुशार आहेत, पाण्यात दूध घालून विकतात. सांगतात माणसं आता ही बोलणारी, बरोबर. मागची माणसं इडी होती, त्यांना कळत नव्हतं म्हणून ते दुधात पाणी घालायचे. आता पाण्यात दूध घालतात. राजहंसानं चोच टाकली आणि दूध तेवढं काढून घेतलं. बगळे बघायला लागले. गणपतरावांच्या लक्षात आलं, नानासाहेब अहो हे 100 बगळे नाहीत, 99च बगळे आहेत आणि त्याच्यामध्ये एक कोण आहे? राजहंस आहे. कधी कळाला? त्याच्यावरती वेळ आली, त्यानं दाखवलं मी कोण आहे. तसं साधू संतांचं म्हणणं आहे, या कोकिळेप्रमाणे आणि या राजहंसाप्रमाणे आपण या जगातून वेगळे आहोत आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे. हा विवेक ज्याच्याकडे असतो त्याला जीव म्हणतात. विठ्ठल म्हणजे गाढव आहे. मी हा कोण करावा विचार. जो विचार करतो तो नर आहे, नाही तर तो वानर आहे, असंही म्हणतात बरं का. विचार करणारी माणसे या जगामध्ये कमी आहेत. विचार प्रधान असलं पाहिजे. बरं, विचार करायचा आहे. एक जणाने विचार केला. विचार करायचाय का? हो, कीर्तनात ऐकलं विचार करायचाय. आता विचार करायचाय म्हणून त्यांना ऐकलं, गावातल्या पारावर जाऊन बसला. विचार करायला लागलोय म्हणला मी. आता कशाचा विचार करत होता कोणास ठाऊक. पारावर जाऊन, विचार बी कशाचा बी करून नाही चालत. पारावर बसला आणि गावातनं एका ह्याची, आता काय गवळ्याचीच यायला लागली, कसं काय, गवळ्याच्या म्हशीचा सगळा घोळका असा निघाला होता. 5-50 म्हशी आणि त्या पंढरपुरी म्हशी होत्या, अशा का जाफराबादी म्हणायचं, अशा शिंगाच्या, गोल शिंगाच्या म्हशी. कशाच्या तर असो त्या म्हशी निघाल्या. म्हशींचा घोळका आणि ते पारावर बसून, तिथं पाराच्या कडेला एक झाड होतं वाकडं तिकडं, आणि त्या झाडाच्या फाट्यावर बसून विचार करायला लागलं की या म्हशीची जे असं शिंग आहेत त्याच्यामध्ये आपण जर उडी मारली तर काय होईल. मारून बघ उडी. कशाचा विचार करावा, कशाचा विचार काय केला पाहिजे बघा. त्यानं 1, 2, 4, 5, 7, 8, 10 दिवस विचार केला आणि त्याच्या लक्षात आलं महाराजांनी सांगितलं विचार करायचा. विचार केला आणि एक दिवशी नेमकं बरोबर 11ला म्हशी सुटायच्या बघा. त्या 11:30ला पोहोचायच्या जाऊन. आता 11:30 वाजले, म्हशी पोहोचल्या. आता 11ला बरोबर बसायचा. पवित्रा घेतला, असा कळप आला आणि अशी त्यानं उडी घेतली आणि उडी मारून त्या म्हशीच्या शेंगामध्ये बरोबर गेला बघा. म्हशीच्या शेंगात जसा गेला तसं म्हशीनं श्लोक चालू केले गीतेतले. गीतेची संहिता चालू केली ती. हा, पश्चिम श्रुणन पुरुषां जिगरन नष्मन गच्छन शोभन शोषण प्रलबन विसर्जन गुण. तिला काय थरथर का म्हैस उधळली. जशी म्हैस उधळली त्याचं बेंबाट जास्त होतं, ते नेमकं त्याच्यात अडकलं पोट.
आणि पोट जास्त होतं त्याला माहितही नव्हतं, लोक पहाटे उड्या मारतात पोट कमी करायचं. त्याला जर माहित असतं तर ती काय तसलं प्यायला चालू केलं असतं, बाटल्या 4-2 तास अशा उड्या मारल्या असत्या, पण त्याला ते माहित नसेल कदाचित. ते उड्या जशी उडी मारली तसं उधळत गेलं, सगळं सालकाटून निघालं. ते कशाचा विचार करून चालणार आहे का? नाही. विचार करत असताना अनात्मवर्ग आत्मवर्ग, योग्य काय अयोग्य काय या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आजचं कीर्तन थोडं साधुत्वाकडे वळालंय बरं का. आता नाईलाज आहे त्याला, कारण महिना कशाचा आहे सध्या? श्रावणाचा महिना आहे. ते सावन का महिना आया आहे तो नाही, हा श्रावणाचा म्हणजे महादेवाचा महिना आहे. आता आम्ही इकडे कीर्तन केलं वाकरीमध्ये, तिथं नंदीवाले यांच्या घरी कीर्तन होतं. मला तिथं लक्षात आलं की हे आमचे भगवान शंकर हे आद्य नंदीवाले आहेत म्हणलं. भगवान शंकर हे कोण आहेत? आद्य नंदीवालेच आहेत की. मग त्यांना नंदीवाले म्हणायचं डिरिंग कसं काय? त्यांच्या पुढे कोण असतंय? नंदीच असतो. मग ज्यांच्याकडे नंदी ते नंदीवाले म्हणलं, हे त्यांचे वंशज आहेत नंदीवाले. कळालं का तुम्हाला? हे म्हणले परफेक्ट बसलं उदाहरण तिथं. आता कुठं काय बसवायचं हे शिकवून 10-15 वर्ष आलोय. कळतंय का? एखादा चांगला मिस्त्री असला ना, त्याला विचारलं हा दगड कोपऱ्या होतोय का? तो म्हणला होत नाही, पण मी करतो त्याला. कसं काय? काढतो की त्याचा कार्यक्रम करतो. तसं तुम्हाला सांगू का, हे आद्य शंकर भगवान नंदीवाले आहेत. आणि त्यांचा हा काय आहे? महिना चालू आहे. महिना, या महिन्यामध्ये 4 सोमवार आलेले आहेत आताच्या महिन्यामध्ये. आणि सुरुवात याची झाली बुधवारी वगैरे सुरुवात झाली वाटतं, बरोबर? गुरुवारी सुरुवात झाली. मग गुरुवारच्या आधी बुधवार येत असेल, गुरुवारच्या आधी बुधवार. मग आता आमच्या गावामध्ये महादेवाचं जुनं मोठं भगवान स्वयंभू लिंगेश्वरांचं काय आहे? मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. मग आता अख्खा श्रावण पाळायचा आहे म्हणून तारापूर आलेले चांडाळ चौकडी रात्री 11:30 वाजेपर्यंत. किती? 11:30 वाजेपर्यंत महिनाभर कट काढायचा आहे ना पुन्हा. आमच्यातलीच होती म्हणून सांगायला लागलो मी. 11:30 पर्यंत त्यांनी तिथं तारापूर नाल्यावर धुमाकूळ घातला. आणि पहाटे मंदिरात 3:30-4 वाजता मी कडला तिथं आहे. आणि पिंडीपासून म्हणते जरा महाराज इकडं सारखा घे. मी म्हणलं तू रात्री तारापूरला मरायला लागला होता. ती पोटातलं तसंच असेल का म्हणलं. आणि तिथं कालवा हर हर महादेव. मी म्हणलं महादोबा ह्यांनाच कसा काय पाहतोय काय कळलं. ज्याला लगा अजून रातचा निसरा तो होती म्हणलं तुझा. सोमवारी आला असता तर चाललं असतं की बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार 4-5 दिवसात मेळ तर लागला असता. म्हणजे अशी परिस्थिती आहे. विचार करत असताना एक वर्ग कर्म प्रधान आहे, तो संतांचा वर्ग आहे. आणि दुसरा वर्ग विवेक प्रधान आहे, तो जीवाचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, बाबा विचार करायचा आहे तर तो आपल्याला वर्षभरातून एकदा करून नाही चालणार, 6 महिन्यातून एकदा करून नाही चालणार, आठवड्यातून नाही, दिवसातून नाही, घटका नाही, तास नाही, मिनिट नाही, क्षणाला विचार करावा लागतो. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, विचार
क्षणक्षणाची करावा विचार. जगद्गुरु गोबाराय सांगतात विचार करा, क्षणक्षणाला विचार करा. म्हणून त्या म्हशीच्या शेंगात जे शिरलं ना त्यानं विचारच केला, पण विचार चुकीचा केला. विचारही योग्य करावा लागतो. मुळात विचार ज्यांच्याकडे मुक्कामी असतो त्यांचं नाव आहे संत. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, चंद्र तेथे बोला चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथ विवेका, आसने की जी. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका असते. चंद्रिका म्हणजे चंद्रावाली चंद्रिका नाही. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. जिथं शंभू आहे तिथं भवानी आहे, आणि जिथं संत आहे तिथं विवेक शब्दाचा अर्थ विचार आहे. पण याच विचाराला आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर करायचं असतं, अंगीकार त्याचा करायचा असतो. महाराज ज्याचा अंगीकार आपण करतो तसं घडत असतो बरं का. म्हणून विचार करताना कशाचाही विचार करून चालत नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार. विचारा वाचून न पविजे समाधान. समाधानाच्या मुक्कामाला जायचंय ना, समाधानाच्या मुक्कामाला जायचंय ना, तर विचार करावा लागेल. हे तर समाधानच आहे. झाले समाधान कधी तुमचे देखील चरण. देवाचे चरण बघितल्यानंतर जे समाधान मिळतंय ते कुठेही मिळत नाही. आता आम्हाला आयतच समाधान मिळते बरं का. आयते समाधान मिळतात आपल्याला. हे सोपं नाही तसं आयते. नाहीतर त्यांचं रोज बघितलं ना, आज हित आहे उद्या तिथं आहे. मी म्हणलं घरी कधी हा. झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे मना येत नाही नारायणा. जगद्गुरु तुकोबराय सांगता क्षणक्षणाला विचार करा. कशाचा विचार करायचा? हाची विचार करावा. क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. भव सिंधू हो, सिंधू शब्दाचा अर्थ सागर. मी सांगितलं ज्या मातोश्रींचे हे पुण्यस्मरण आपण करतोय त्यांचं नावही काय आहे? सिंधू. आणि आज सिंधू सागराला जाऊन मिळाली, सदाशिवाला जाऊन मिळाली. योगायोगच असतो बघा एका एकाचा. आम्ही जैनवाडीला कीर्तन केलं. तुम्ही होता का तिथं? जैनवाडीला कीर्तन होता वाटतं की. जैनवाडीला कीर्तन केलं. माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. आमचे गोपणे सर म्हणून तिथं आहेत. आपल्या कुठल्या शाळेवर? यांच्याच कृषी शेळव्यातल्या शाळेवर आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव आहे उत्तम आणि त्यांच्या आजोबाचं नाव आहे चिंतू. आम्ही तासभर पोपटनाना उत्तम चिंतूवरच व्याख्यान केलं. उत्तम चिंतू बस. म्हणजे चांगल्याचं काय करा? चिंतन करा. किती सुंदर आहे हो. उत्तम चिंतू, चांगलं चिंतू. तसं आज काय आहे? सिंधू सदाशिव बस. आणि महिना श्रावणाचा क्या बात आहे. सिंधू सदाशिव महिना श्रावणाचा म्हणजे खऱ्या अर्थानं सत्कारणी लागलंय आयुष्य, असा त्याचा काय असतो? अर्थ असतो. नाहीतर एकाला विचारलं म्हणलं सरात घालायचं. म्हणलं कधी? सर्व पित्री अमावस्येला. म्हणलं मेळ लागला. आता त्यांच्या तिथलं हे केलं तर आमची काय परिस्थिती होईल म्हणलं. काय तुम्हाला सांगतो, परिस्थिती भयानक आहे, विदारक आहे. पण तशाही याच्यामध्ये मरण चांगलं येणं हा आपल्या कशाचा भाग आहे? हो, ज्या दिवशी आपण जन्माला आलो 5व्या दिवशी सटवीनं येऊन अक्षरं लिहिली की तुमचा अंत या दिवशी आहे. आपलं कर्तव्य कर्म काय आहे ते त्या दिवशी लिहून जाते. जाणारा प्रत्येक जण आहे, जावं तर सगळ्यालाच लागणार आहे. महाराजांनी कीर्तनात मोठ्या आवेशात सांगितलं, या गावातलं कुणी जिवंत राहणार नाही. समाधान महाराज, या गावातलं कुणी जिवंत राहणार नाही. मग बायांची गर्दी शांत झाली आणि मधनच एक म्हातारी उठून खा 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 हसायला. तिला महाराजांनी विचारलं, का बाई का हसायला लागला? ती म्हणली, तुम्ही म्हणता या गावातली, मी पलीकडच्या गावातली. येडी हळद तिकडच्या बी गावातली सगळी जाणार आहे. या गावातनं आली त्या गावातली. अहो इथं आल्या, हे गाव आहे ना, हे विश्व. ज्ञानोबराय सांगतात हे विश्वची माझे घर. या विश्वामध्ये जो जन्माला आला त्याला जावंच लागणार आहे. फक्त कुणाचा मुक्काम कुठं आहे आणि कुणाचा कुठल्या वळणावर आहे, ती सूत्र सगळी देवानं काय केल्यात? त्याच्या ताब्यात ठेवल्यात. आयुष्य सगळं तुमच्या हातात दिलंय की हो कसं जगायचं. फक्त सुरुवात आणि शेवट त्यानं त्याच्याकडे घेतली. तरी माणसाला एवढं हे आहे, एवढं हे आहे ना, माणसं
देवाला तरी कुठं मोजतात सांगा की हो? कुठं मोजतात देवाला तरी? महाराज, देवाच्या शिवाय काय आहे? वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, देवाच्या शिवाय इथलं काहीच चालत नाही. सगळं चालवणारा देव आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे नाही. असा विश्वाचा मालक, विश्वमालक पंढरीनाथ परमात्मा, त्याच्याशिवाय या जगातलं एकही पान झाडाचा हलत नाही. सत्ता त्याची आहे. महाराज सांगतात त्याचा विचार करावा की तो एक दिवशी आपल्याला घेऊन जाणार आहे. विठ्ठला विठ्ठला. धन कुबेराचे जाणार शरीर, जायाचे शरीर जाई लक्षणात काहा गोपीनाथ पावे चिना. तुम्ही संत सारे कुपरेचे दयेचे सागर, कृपेचे म्हणा किंवा दयेचे म्हणा. महाराज, या जगामध्ये लावा, या जगामध्ये ध्यान कुणाकडे असते बघा? ध्यान या जगामध्ये जायचं सगळ्यालाच आहे, पण 3 घटक मी मगापासून सांगतोय ते अत्यंत महत्वाचे आहेत. पहिला घटक संत, दुसरा घटक जीव आणि तिसरा घटक देव, जो या सगळ्याचा कोण आहे? नियामक आहे. नियामक. गावामध्ये समाजामध्ये वावरताना काय करावं लागतंय बघा? विठ्ठल विठ्ठल. संतांना विशेष काळजी घ्यावी लागते. मी आता पाठामध्ये बोलून गेलो की विशेष आचरावे लागे संती. संतांना विशेष वागावं लागतं. का? कारण संतांकडे बघून सगळा काय वागत असतो? समाज वागत असतो. या जगामध्ये आई बापाला जबाबदारीनं वागावं लागतं. 1, शाळेतल्या मास्तरला जबाबदारीनं वागावं लागतं. 2, आणि साधू संतांना जबाबदारीनं वागावं लागतं. 3, आई बापांना का जबाबदारीने वागावं लागतंय? कारण घरातली लेकरं कुणाकडे बघून वागतात? आई बापाकडे. म्हणून आई बापाची फार मोठी जबाबदारी बघ. आई बापानं कसंही वागून नाही चालत. आई बापानं शोले पिक्चर बघितला की पोरं लगेच म्हणतात गब्बर सिंग. लक्षात आलं? कितने आदमी थे, ते म्हणतंय 2 सरकार. बरोबर आहे की नाही? जुना. बरोबर आहे की नाही? महाराज, आई बापानं जबाबदारी. बाप म्हणायला लागला, महाराज पोरग गैराट निघलं. पोरग गैराट निघलं. तुम्ही दोघं सैराट झाला होता म्हणून पोरग गैराट निघलं. कळलं का तुम्हाला? पोरग गैराट कसं निघतंय? आई बापानं जर हातात पुस्तकं घेतली, काल आम्ही इथल्या वाचनालयाला जवळपास किती पुस्तकं दिली रे बाबा?
200 पुस्तकं दिली आम्ही खेड भावणीच्या वाचनालयाला. जवळपास 45 ते 50 हजार रुपयाची पुस्तकं आहेत. आपल्याकडं दातृत्व पाहिजे, आपल्याकडं आहे ते द्यायचं दातृत्व पाहिजे. सांगू का तुम्हाला, आमचा आग्रहच आहे इथून पुढं की लग्नात जाताना सुद्धा पोपटनाना पुस्तक घेऊन जायचं. पुस्तक मग ज्ञानेश्वरी न्या, गाथा न्या, अजून काय न्या. उगा कथा कादंबऱ्या नेण्यापेक्षा साधू संतांचं वाङ्मय जाऊ द्या ना लोकांच्या घरामध्ये. त्या निमित्तानं तर पावित्र्य राहील घरामध्ये हो, त्या निमित्तानं तरी पावित्र्य राहील. महाराज, आई वडिलांची जबाबदारी आहे, कारण लेकरं त्यांच्याकडे बघून वागत असतात. तशी शाळेतल्या मास्तरची पण जबाबदारी आहे. मास्तरच टेबलवर पाय टाकून खुर्चीवर बसला. आता मास्तरकडे बघून लेकरं वागतात. मग आता पोरं कशी वर्ग सोडून खिडक्या लावून जाणार नाही सांगा. त्याच्यामुळे मास्तरवर सुद्धा काय आहे, जबाबदारी आहे. तशी साधू संतांवर जबाबदारी आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, विशेष आचरावे लागे संती. संतांना विशेष आचरण करावं लागतं. यद्यद आचरती श्रेष्ठा तत्त देवे इतरो जनाहा. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. आणि तेची येर उपासिती सामान्य सकळ. बाकीचे तसं बघून वागत असतात. म्हणून साधू संतांना क्षीर निर्विवेकाप्रमाणे वागावं लागतं. श्रीमंत सांगतात, क्षणक्षणाची करावा विचार तरावया पार. भवसिंधू या भवसागरातून तरुण जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, विचार करावा लागेल. आणि तो विचार संत सन्मुख करावा लागेल. नाहीतर देह जाईल जाईल याशी काळ बघाईल. जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे किंवा दयेचे सागर. निरोप हा फार सांगा देवा. देह जाईल नाशिवंत देह जाणार सकळ. महाराजांचा अजून एक प्रमाण आहे, नाशिवंत देह नाशेल हा जाणार. हे शरीर नासणार आहे. मुखानं तुम्ही हरीचं नाम घ्या, नामस्मरण करा. कारण त्याच्या नामानं केलेली आम्ही मध्यंतरी दवाखान्यात पेशीच कमी झाल्या. पेशी कमी होतात आणि पेशी लईच कमी झाल्या तर ते घेऊन जातात. बरोबर आहे. आपण राहिलोत माग, धन्यता आहे महाराज.
देह जातो, आपल्याकडून घडलेली पाप. त्याला एक पर्याय आपण त्या दिवशी बोलत होतो. महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. महाराजांनी सांगितलं, जसा यायला मार्ग आहे तसा जायला सुद्धा मार्ग आहे ना. म्हणून भजन करा, तुकारामांचं भजन करा, ज्ञानोबा माऊलीचं, साधू संतांचं भजन करा. पुण्यवंत व्हावे, श्रीमंतांनी सांगितलं, बाबा क्षण क्षणाला विचार करा. उठता बैसता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, दळिता कांडिता हरी बोला. जनाबाई संत जनाबाई सांगतात, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. बरोबर आहे काय? सुंदर माझे जाते गे. अरे हे आयुष्याचं जे जात आहे ना, जात हे आयुष्याचं जातं आणि आयुष्याचं दळण आपण दळत राहतो. पण याच्यातून जे पीठ पडतं ते सत्कर्माचं पडायला पाहिजे. ही संत जनाबाई यांची भावना आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, क्षण क्षणा हाची करावा विचार, क्षण क्षणा हाची विचार करावा, तरावया पार भव सिंधू. या भवसागरातून आपल्याला तरुण जाता आलं पाहिजे. आधुनिक जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, भवसागर तरिता कार्य करीतसा चिंता, पैल उभा दाता कटिकर ठेवून या त्याचे पायी घाला मिठी. देवाच्या पायाला मिठी घाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. कारण देह नाशिवंत आहे, देह नाशिवंत आहे, देह जाईल जाईल याशी काळबा खाईल, कारे नुमजसी दगडा. जगद्गुरु म्हणतात, अरे दगडा तुला कळालं पाहिजे. ज्ञानोबरायांची कोवे, अगा पृथ्वीवरील पाषाण नसती काही, जगात काही दगड पृथ्वीवर नाहीत काय म्हणतात. मग त्याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे? महाराज अर्थ इतकाच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, हा जो देह आहे, हे जे शरीर आहे, हे शरीर एक दिवशी आपल्याला सोडून जायचं आहे, हे लक्षात घ्या. कवनाचे माये बाप कवनाचे गणगोत, मृगजळवत जाईल रया. ती बेगडाची बाहुली म्हणतात. बेगड कळते आपल्याला, बेगड कळते. बेगडाची बाहुली तयार केली. ते बेगडाच्या बाहुलीचं आयुष्य किती आहे? तिला आयुष्यच नाही. ती जशी संपूर्ण जाणार आहे, तसं आपण एक दिवशी या जगातून सरकून जाणार आहोत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा हे शरीर जाणार आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. भवसागर तरिता पुन्हा एकदा कार्य करीतसा चिंता, क्षण क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, शरीरही जाणार आहे. आणि जेवढा आपण गोळा केलंय ते सुद्धा आपल्या माग काय होणार आहे? राहणार आहे. ते पण मागच्या लोकांकडे जाणारच आहे. म्हणजे शरीर बी जाणार आणि गोळा केलेले बी जाणार. मग आपली परिस्थिती काय आहे? श्रीमंत सांगतात, ही जाणार आहे गड्या, जाणार आहे. तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या शरीराला आयुष्य खायला लागलेलं आहे. आणि ह्या खाणाऱ्या शरीराचं सोनं जर करून घ्यायचं असेल तर श्रीमंतांनी सांगितलं, संत समागमी धरोनी आवडी. काही जण म्हणतात धरावी आवडी, काय हरकत नाही. संत समागमी धरोनी आवडी, संत समागम धरावा आणि आवडीनं धरावा. सत समागमामध्ये बसावं, बसलो पाहिजे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा. राम जप एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन नवाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली.
योगिया साधली जीवन कळा. महाराज श्रीमंत आणि सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. इथं नृसिंह जयंतीला नानांनीच एकदा आम्हाला काय केलं होतं, कीर्तनाला आणलं होतं. इथं उभा राहूनच ते नृसिंह जयंतीचं कीर्तन केलं आणि तिकडं केवडला आम्ही पुन्हा कीर्तनाला गेलो. कुंभेजला आहे की नाही, कुंभेजला कीर्तनाला गेलो त्यानंतर आम्ही. म्हणजे काय, इथं हा जो सगळा समुदाय आमच्याशी जोडला गेला, त्यामध्ये नानांचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत आणि ते उपकार आमच्या स्मरणात कायम जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत कधीच विसरले जाणार नाही. कारण नानांनी आमच्यावरती चिरस्थायी उपकार केलेले आहेत, अखंड. कारण नानांनी आम्हाला विठ्ठल दिला, विठ्ठल टाळ, विठ्ठलच दिला नानांनी, एक नाही अनेक विठ्ठल दिले. सांगायचं काय आहे, हा जो गोतावळा आम्हाला जोडून दिला तो नानांनी जोडून दिला आणि नानांचा हा सगळा गोतावळा नानांच्या नंतरही आमच्या सोबत जोडून आहे. याच्यामध्येच आम्हाला काय आहे, धन्यता आहे, आनंद आहे. याच्यापेक्षा वेगळं आमची भावना काहीही नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा हा देह जाणार आहे, मग संत समागमी धरावी आवडी. संतांच्या समागमामध्ये राहा आणि परमार्थासाठी तातड करा. करावी तातडी परमार्थी, परमार्थ करा. काहीही एक थोडस चरित्र सांगतो ज्ञानोबा यांचं, थोडं चरित्र, एक 5 मिनिटाचं, बरोबर 10 मिनिटं कमी येतात. चरित्र सांगून आपण थांबूया. महाराज माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु आपले ज्ञानोबराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई, लहान लहान लेकरं आहेत आणि ही लेकरं लहान असताना पैठणच्या धर्मपीठानं आदेश दिला की तुम्हाला देहांत प्रायश्चित्तच करावं लागेल. कुणाला? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातोश्री यांना तुम्हाला देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. त्यावेळेस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, विठ्ठलपंत हे खरं तर दशग्रंथी आहेत, फार कमालीचा माणूस आहे विठ्ठलपंत, मोठा माणूस आहे. आणि असे दशग्रंथी असलेले विठ्ठलपंत, रुक्मिणी आईसाहेब रडायला लागल्या. विठ्ठलाचा हुंदका दाटून आला. त्यांना प्रयागेच्या काठावरती जाऊन तिकडं त्यांना देह विसर्जन करायला सांगितलं आणि त्यांची ताटातूट होत असताना रुक्मिणी आईसाहेबांनी विठ्ठलपंतांनी सांगितलं, बाबा तुम्हाला हे चालवावं लागणार आहे, तुम्हाला हा परमार्थ काय करावा लागणार आहे, चालवावा लागणार आहे. ज्ञानोबराला सांगितलं, ज्ञाना परमार्थ चालव बरं का. निवृत्ती दादा परमार्थ चालवा, भजन चालवा, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थ तातडीनं करावा. या जगामध्ये तुका म्हणे, इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. विढोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे फुलं वाटा
ठीक आहे. तुका म्हणी हलोकीच्या व्यवहारी नये डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह द्रुपद फार सुंदर पद्धतीने तुम्हाला सांगतो. कोरा आलेला विद्यार्थी आहे बरं का. कोरा कोरा कुठल्याही प्रकारचा घरामध्ये याच्या काय नाही. अध्यात्माचा वारकरी परंपरेचा संस्कार नसलेला विद्यार्थी आहे. किती सुंदर गायलं गडे. एकदा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. संस्कार चांगदेवावर होते वेगळेच होते नाही की नाही, वेगळेच होते. पण तो सुद्धा या बाबतीत कोरा होता. म्हणून तर ज्ञानोबरांनी त्याला काय केलं, त्याच्यावरती अक्षर गिरवली. आता तो चांगदेव नाही आणि मी ज्ञानोबराय नाही, पण आपण आपली कामं करूया, आपली आपली कामं आपली आपण करूया, एवढंच या ठिकाणी बोलतो. ज्या परिवारामध्ये आपण ही सेवा करतोय, परिवाराच्या प्रांगणामध्ये इंगळे परिवार आहे आणि मोठ्या श्रद्धेनं मला नागनाथ साहेब यांचा फोन आला. नागनाथ इंगळे साहेबांचा फोन आला. म्हणजे आपल्याला सेवा करायची, म्हणजे करूया. आमचे आप्पा या ठिकाणी आहेत, हे आप्पा आहेत, सगळे आप्पा आहेत आणि सगळा श्रोतोवर्ग, इंगळे परिवार, नंतर नानांच्या नंतर असलेली सगळी मंडळी ज्यांचा आमच्यावरती नितांत स्नेह आहे, असाच राहावा अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. मातोश्रींचं हे प्रथम पुण्यस्मरण इंगळे आणि डोके परिवाराच्या माध्यमातून सिंधू सदाशिव डोके यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. संस्कार करत असताना आपण केलेलं पुण्य आपल्यानंतर कामी येतं. मला वाटतं त्याचाच हा भाग आहे. मातोश्रींचं पुण्यस्मरण आहे आणि त्यांचंच पुण्य त्यांच्या काय झालेलं आहे, कामी आलेलं आहे. आणि आपण अट्टहासाने आग्रहाने हे करत आहोत, ही आपल्यासाठी खूप धन्यतेची गोष्ट आहे. या जगामध्ये कुणी कुठं कधी कसं जावं काहीही माहीत नाही, पण आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण अत्यंत प्रामाणिक बुद्धीनं पार पाडलं पाहिजे. मला वाटतं इंगळे परिवाराच्या ते अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्षात आहे आणि ते हे कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. असंच आपण पुढं चांगल्या पद्धतीने आपली चाकोरी चालत राहावी अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो.
सर्वच या ठिकाणी विठाई वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, माऊलींचे वडील असतील, महाराज असतील, सिद्धेश्वर भाऊ असतील, आमच्यासोबत कायम असलेले हरिभक्ती परायण भानुदासजी महाराज बारडोले, त्यासोबतच इकडचा सगळा विद्यार्थी वर्ग, डाव्या बाजूचे टाळकरी, विनेकरी सांगोल्याहून आणलेले, आजनाळ्याहून आणले त्यांना हे आजनाळ्याचे विद्यार्थी आहेत. त्यासोबतच मृदंगावरती सुंदर पद्धतीनं ज्यांनी साथ केलेली आहे असे समाधान महाराज, सगळीजण आपली परिचयाची माणसं आहेत. एक गोष्ट अशी आहे की समाधान महाराजांची माझी ओळख सुद्धा नानांमुळेच झाली. कसं झालं सांगतो तुम्हाला. मच्छिंद्रबाबा कावडे यांचं कीर्तन या रस्त्याला डाव्या हाताला होतं आहे की नाही, आणि आमचं कीर्तन उजव्या हाताला कुठल्या तरी घरी होतं. आता कुणाच्या घरी होतं नेमकं आठवत नाही. माझ्या मोबाईलमध्ये जर बघितलं इंगोले हा इंगोल्यांच्या इथं होतं, आणि मग मी लिहिलंय समाधान महाराज जाधव परिचय कवठाळी असंच नाव आहे. अजून ते तसंच असतंय. कुणाची ओळख कुठं झाली ही ओळख नानांनीच करून दिली होती. त्याच्यामुळे पुन्हा हेही इथं आहेत. बरोबर आहे की नाही. आपण एकमेकांच्या सोबत असू आणि आपला परमार्थ चांगल्या पद्धतीने मार्गस्थ करू. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. 1-2 मिनिटं माझ्या घड्याळात कमी आहेत 12ला. बरोबर आपली 12:05ला पुष्पवृष्टी होतीये. पुन्हा एकदा हे जे सगळे संस्कार असतात ते संस्कार आपण करत राहिलं पाहिजे. श्राद्ध विधी हा असा विधी आहे जो करणीय विधी आहे. आम्ही अनेक ठिकाणी सांगत असतो. आणि हा विधी करायचा का, तर आज ते आत्मतत्व मुक्त होतं आणि ते पुढच्या सद्गतीला जात असतं. म्हणून ही मासिक श्राद्ध विधी या सगळ्या गोष्टी आपल्याला करणीय, वैकुंठ श्राद्ध असेल ह्या करणीय असतात, त्या करायच्या असतात. आणि मग आहा कटा त्याचे करती पितरवंशी दुराचार पुत्र झाला. जे करत नाही त्यांना ते पुढच्या त्रासातून जावं लागतंय. महाराज सगळ्यांनी ही कर्म केली. त्याच्यातलं एकच उदाहरण, 14 वर्ष वनवासाला कोण गेले, प्रभू रामचंद्र गेले, आणि पाठीमाग राजा दशरथांचं निर्गमन झालं. ते गेले वैकुंठाला, आणि त्यांचं श्राद्ध तिकडच घातलं त्यांनी. कुठं, वनामध्ये. म्हणजे देव जर श्राद्ध विधी करायला चुकत नाही तर माणसाला हे विधी करणीयच आहेत, करावेच अशा स्वरूपाची भावना आहे. आता वर्ग काय आज 2 नाहीत, एक आस्तिकांचा नास्तिकांचा, म्हणून दुसऱ्या बाजूवर प्रकाश टाकायची मला इथं आवश्यकता वाटत नाही. आपण हे सगळे विधी श्रद्धायुक्त अंतःकरणाने करूयात एवढंच या ठिकाणी बोलतो. मातोश्रींना पांडुरंग परमात्म्याच्या चरणी जागा मिळावी अशा प्रकारची भावना आणि हे सत्कर्म त्यांच्या गाठी मार्गाला लागू अशा प्रकारची भावना व्यक्त करूया. आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम देऊ. एक गोष्ट अशी, तुका म्हणी इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. या इहलोकामध्ये डोळ्यात धूर गेल्यासारखं वागू नका, कारण शरीर जाणार आहे. जाणारं शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत सत्कर्म करा, दानपुण्य करा आणि विवेकाचा विचार करा. आणि तुम्ही विवेक संपन्न व्हा. संत कर्म प्रधान आणि जीव विवेक प्रधान. ते तुम्ही विवेक प्रधान व्हा, विचार प्रधान व्हा, आणि त्या विचाराच्या माध्यमातून समाधानाचं शेवटचं टोक गाठा. अशा प्रकारचा एक मोलाचा सल्ला या निमित्ताने आज जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला या अभंगातून दिलेला आहे. बराच उशीर झालं, पावसानं तग धरलाय. ती म्हणत लागा ह्याच्यासाठी मी थांबलो, आणि ही लागलंय वड काढायला. पुन्हा जीव सुद्धा देणार नाही आपल्याला. म्हणून बरोबर आहे की नाही. त्यानं वड काढली म्हणल्यावर आपण थोडं थांबलं पाहिजे. आता वाजले की 12 येऊ दे काय बाधा म्हणून मग कळलं तुम्हाला. पुन्हा गुंडाळतील सगळं. त्याच्यापेक्षा त्यांनी सवड दिलेले, आपणही सवडीने सगळ्या या गोष्टी यशस्वी पार पाडल्या. पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तुम्हा सर्वांना एकदा मनापासून दंडवत करतो. विठाला विठाला हो. सगळ्यांना फुलं मिळालेले, जाग्यावर उभा राहा. आपण त्या बाजूला तोंड करून उभा राहा. लगेचच धावता अभंग घेऊन पुष्पवृष्टी करूया. धावती आरती आणि कार्यक्रमाचा समारोप. किंबहुरा तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी निलित माझी जोडले पाहिजे, पण पायाच्या प्रसादे काही क्षमा नोह्यंद होत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बळवे तुमचे कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे तर पुरते करुण घे यावे तुमते विनवितोसे. हरि ओम शांती शांती. आम्ही जातो तुम्ही कृपा असू दे.